उद्धव ठाकरे गणेशोत्सवात राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाणार असल्याची सूत्रांची माहिती। 27 किंवा 28 ऑगस्टला उद्धव ठाकरे शिवतीर्थावर जाण्याची शक्यता। राज्यपालांच्या भेटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आता राष्ट्रपतींना भेटणार। पुढील आठवड्यात भेटीचा अंदाज मंत्री आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची तक्रार करणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि अजित पवारांची मंत्रालयातल्या दालनात चर्चा। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अजित पवार काय निर्णय घेणार याची उत्सुकता। पावसाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक। मंत्र्यांवरील आरोपांवर बैठकीत चर्चा होण्याची चिन्ह। ऑपरेशन सिंदूरवरील लोकसभेतील चर्चेचा आजचा दुसरा दिवस। अमित शहा, राहुल गांधी, अखिलेश यादव यांची भाषणं, तर पंतप्रधान मोदी काय बोलणार याची उत्सुकता। राज्यसभेतही चर्चा। ऑपरेशन सिंदूर हा नुसता तमाशा होता। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचं वादग्रस्त वक्तव्य। काय साध्य केलं, किती विमानं पडली हे प्रश्न अनुत्तरित असल्याची टीका। ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा केलेले दहशतवादी पहलगाम हल्ल्यातले असल्याबाबत साशंकता। हमजा अफगाणी आणि जिब्रान अशी मृत दहशतवाद्यांची नावं। पाच सहा जणांची रेव्ह पार्टी असते का? जावई प्रांजल खेवलकरांच्या अटकेवरून एकनाथ खडसेंचा सवाल। कुटुंबाच्या बदनामीचा प्रयत्न असल्याचीही टीका। मराठवाड्यातल्या 39 फार्मसी महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधांची वानवा। अनेक महाविद्यालयात पुरेसे प्राध्यापकही नाहीत। माझाचा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्रात वसई, नाशिक आणि पुण्यासह 12 ठिकाणी ईडीचे छापे। वसईतील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात माजी महानगरपालिका आयुक्त अनिल पवारांच्या घराची झाडाझडती। मुसळधार पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग। नदी पात्रालगत असलेल्या इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी, तर भिडे पूल रस्ते पाण्याखाली। उजनी आणि वीर धरणातून विसर्ग वाढवल्यानं सोलापुरातील चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढली। घाट पाण्याखाली, वाळवंटातील मंदिरही पाण्यात। रत्नागिरीतील हातखंबा इथं एलपीजी वाहून नेणारा टँकर पुलावरून कोसळला। अपघातानंतर वायू गळती। नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। मुंबई गोवा हायवे 9 तासांपासून ठप्प। कोल्हापुरातील नांदणी मठाची हत्तीण वंतारा संग्रहालयाकडे सुपूर्द। महादेवीला निरोप देताना नांदणीकरांना अश्रू अनावर। मिरवणुकीनंतर